विद्यार्थ्यांनो, आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 1 आणि 2 अभ्यासले त्यावरील प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1, शेतीतील सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. पर्याय आहेत: 1, तांब्याची, कासवाची, 3, मातीची, 4, दगडांची. प्रश्न 2, लोथल हे नगर तेथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. 1, शेतीसाठी, 2, कापडासाठी, 3, हत्यारांसाठी, 4, गोदीसाठी. प्रश्न 3, हडप्पा संस्कृतीचा टिंबटिंब या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. 1, चीन, 2, इजिप्त, 3, ग्रीक, 4, मोसोपोटेमिया. इजिप्तमधील घराण्यातील व्यक्तीने मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाते. पर्याय आहे पांढऱ्या, दुसरा पर्याय आहे तांबड्या, तिसरा निळ्या आणि चौथ्या काळ्या. प्रश्न 2, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. दिलमुन, बहरीन, मकन, ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा, शोर्तुगाय, मोसोपोटेमिया, मेलू हा हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. टिपा लिहा. हडप्पा नगर. त्यातले उत्तर आहे 1, पंजाब प्रांतातील रावी नदीच्या काठी वसलेल्या हडप्पा या ठिकाणी 1921 साली केलेल्या उत्खननात इसवी सनापूर्वी 3000 ते 3500 वर्षापूर्वीचे प्राचीन हडप्पा नगर सापडले. 2, या नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टर जमिनीत पसरले होते. भारतीय पुरातत्व खात्याचे सहसंचालक स्टीमर व्हीलर यांनी हे उत्खनन करून त्या नगराच्या बालेकिल्ल्याची तटबंदी शोधली. तटबंदी म्हणजेच आपण आज वॉल कंपाऊंड म्हणतो, तशीच तटबंदी नगरांना त्या काळामध्ये होती. 3, हडप्पा नगराचे विभाजन बालेकिल्ला, नगरवस्ती, कारागिरांची घरे व काम कारखाने आणि धान्याचे कोठार व त्यात काम करणाऱ्या कामगारांची घरे अशा 4 विभागात झालेले होते. 4, या नगरात एक वैभवशाली कास्ययुगीन संस्कृती नांदत होती. मोहेंजोदाडो सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील लरकाना जिल्ह्यातील सिंधू नदीच्या काठी मोहेंजोदाडो हे प्राचीन नगर वसले होते. इसवी सन 1921-22 साली रखालदास बॅनर्जी यांनी 1923-24 मध्ये जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्खननात या नगराचे अवशेष मिळाले. तेथील वस्तीचे बालेकिल्ला आणि नगरी वसाहत असे तटबंदीयुक्त 2 भाग असून तिसरा बाजाराचा भाग होता. या विभागात कारागिरांच्या कार्यशाळा तसेच भांडी व मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. सध्याचे चंदीगड शहर आणि या विस्तरणीत नियोजनपूर्वक झालेल्या शहराशी समान आहे. प्रश्न 3, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. त्यातला प्रश्न आहे उत्खननामध्ये सापडलेले अवशेष मोहेंजोदाडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. हा प्रश्न आहे विधाने कारण स्पष्ट करायचा. त्याचं उत्तर आहे 1, हडप्पा आणि अन्य ठिकाणी झालेल्या उत्खननात या संस्कृतीतील लोकांची घरे, तटबंदी, अवशेष सापडले. यावरून ते उत्कृष्ट नगर रचनेचे दर्शन होते. बंदर गोदी यांच्या अवशेषातून त्यांच्या उत्कृष्ट अभियांत्रिकीचे ज्ञान, व्यापारातील भरभराट जाणवते. 3, पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषावरून या लोकांच्या उत्तम जल व्यवस्थापनाचा प्रत्यय येतो. 4, प्रत्येक मातीची भांडी व शेतीची अवजारे या सर्वांच्या अवशेषावरून या लोकांचे व्यवसाय उत्कृष्ट कामगिरी आणि कौशल्य दिसून येते. हडप्पा व अन्यत्र झालेल्या उत्खननातून मिळालेले अवशेष या संस्कृतीतील लोकोद्योग, घरबांधणी, नगर नियोजन, कारागीर व सर्व बाबतीत प्रगत होते या गतवैभवाची साक्ष देतात. प्रश्न 2, लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्व होते. अफगाणिस्तानातील मधील बंदकश्वान हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत लाजवर्दी त्या दगडांच्या खाणी होत्या. या दगडांपासून बनवलेल्या वस्तू मोसोपोटेमियामध्ये मोठी मागणी असते. मोसोपोटेमियातील महाकाव्यामध्ये ही देवी इन्नन्नाच्या राजवाड्यातील भिंतीवरती या दगडांनी सुशोभीकरण केल्याचे वर्णन आहे. लाजवर्दी दगडाचे महत्व व त्यापासून बनलेल्या वस्तूंना असलेली मागणी यामुळे या दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये महत्व प्राप्त झाले होते हे सिद्ध होते. प्रश्न 3, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. त्याची कारणे. 1, हडप्पा संस्कृतीच्या काळात मोसोपोटेमियाशी झालेल्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. 2, मोसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याच्या हडप्पा संस्कृतीवरील परिणाम झाला. 3, हडप्पाकालीन वसाहतीत इतर सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले. सतत घेतलेल्या पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट जमिनीत होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले.
4. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने त्या संस्कृतीची मोठी वसाहत झाली आणि अनेक कारणाने हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. ऱ्हास म्हणजे विनाश. प्रश्न 4. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा किंवा लिहा. 1. नगररचना. 2. समाज व्यवस्था. 3. शासन व्यवस्था. 4. आर्थिक व्यवस्था. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहू. नगररचना. हडप्पा संस्कृतीतील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. 2 विभाग, प्रत्येक विभागाला तटबंदी, काटकोनात जाणारे रस्ते, प्रशस्त रस्ते, मोकळ्या चौकोनी जागात राहती घरे, पक्क्या विटांची आडव्या उभ्या विटांनी रचून बांधलेली घरे होती. सार्वजनिक उपयोगासाठीच्या भव्य इमारती, स्नानगृह, विहिरी इत्यादी सोयींनी युक्त घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक गृहे. समाज व्यवस्था. अधिकारानुसार समाज रचना उतरंडी सारखी होती. समाजात कुशल कामगारांचे व्यावसायिक वर्ग होते. विविध श्रद्धांप्रमाणे वस्तू अस्तित्वात होत्या. मृत्यूनंतरचे विविध कर्म करण्यासाठी दफन स्थळे होती. 3. शासन व्यवस्था. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र भव्य इमारती होत्या. व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. वजनमापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत. पाणी व इतर साधन संपत्तीचे स्त्रोत यावर मध्यवर्ती प्रशासन व्यवस्थेचे नियंत्रण असे. 3. त्याच्यानंतर आपण पुढचा महत्वाचा मुद्दा यातला शेवटचा पाहणार आहोत, आर्थिक व्यवस्था. सुबक मातीची भांडी, सोने चांदीच्या धातू वस्तू, मणी अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाई. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व त्यांच्या वस्तीत स्वतंत्र विभागाचे अंतर्गत व अन्य वसाहतींचे असलेल्या भरभराटीचा व्यापार व मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण. प्रश्न 5. तुमचे मत नोंदवा. त्यातला पहिला प्रश्न. हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. उत्तर. हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि गाव वसाहती प्रक्रियेतून हडप्पा संस्कृतीतील नगरे विकसित होत गेली. 2. नगरी गरजा आणि व्यवस्थापन यांच्या पूर्ततेसाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. 3. नगरातील लोकांना लागणारे अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तू व गाव वसाहतीतूनच येत होत्या. 4. नगरातील व्यापारी उत्पादनासाठी लागणारी चिकणमाती, विविध प्रकारचे दगड व मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी कच्चा माल मिळवण्यासाठी नगरांना गाव वसाहतींवर अवलंबून राहावे लागे. मातीची नक्षीदार भांडी, मौल्यवान दागिने, कापड या गोष्टींसाठी गाव वसाहती नगरांवर अवलंबून असत. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता.